श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नोव्हेंबर 2025 साठी धनु राशीचे राशी भविष्य. नोव्हेंबर 2025 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला उपाय काय आहेत ते समजणार आहे. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. त्याचबरोबर ओमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोव्हेंबर 2025च्या मासिक राशी भविष्यानुसार नोव्हेंबर 2025 हा महिना तुमच्यासाठी मिश्रित परिणाम आणू शकतो. कधीकधी परिणाम सरासरीपेक्षा किंचित कमकुवत असू शकतात. 16 नोव्हेंबरपर्यंत सूर्य तुमच्या लाभगृहात भ्रमण करेल. जरी सूर्य त्याच्या सर्वात खालच्या स्थितीत असेल तरीही आपण या काळात सूर्याकडून सरासरीपेक्षा चांगले परिणाम अपेक्षित करू शकतो. 16 नोव्हेंबर नंतर सूर्य तुमच्या 12व्या घरात असेल, म्हणून त्या काळात सूर्य अनुकूल परिणाम देऊ शकणार नाही. संपूर्ण महिन्यात मंगळ 12व्या घरात भ्रमण करेल, म्हणून मंगळाकडूनही कोणतेही अनुकूल परिणाम अपेक्षित करू नये. बुध तुमच्या 12व्या घरात 23 नोव्हेंबरपर्यंत भ्रमण करेल आणि त्यानंतर तो तुमच्या लाभगृहात असेल, म्हणून बुध देखील 23 नोव्हेंबरपर्यंत अनुकूल परिणाम देऊ शकणार नाही. गुरु तुमच्या 8व्या घरात भ्रमण करेल, म्हणून सर्वसाधारणपणे गुरुग्रहाकडून कोणत्याही अनुकूल परिणामाची अपेक्षा करू नये. गुरुग्रह कधीकधी काही बाबतीत अनुकूल परिणाम देऊ शकतो. शुक्र ग्रह तुमच्या 10व्या घरात 2 नोव्हेंबरपर्यंत आणि तुमच्या नफाच्या घरात 2 नोव्हेंबरपर्यंत ते 26 नोव्हेंबरपर्यंत भ्रमण करेल. अशा प्रकारे शुक्र ग्रह 2 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान तुम्हाला खूप चांगले परिणाम देऊ शकतो. 26 नोव्हेंबर नंतरही तुमच्या शुक्राकडून सरासरीपेक्षा चांगले परिणाम अपेक्षित करू शकता. या महिन्यात शनीचे भ्रमण अनुकूलतेत मागे पडेल, तर राहूचे भ्रमण तुम्हाला अनुकूल परिणाम देऊ शकते. तुम्ही केतूकडून देखील सरासरी परिणामाची अपेक्षा करू शकता. अशा प्रकारे हा महिना मिश्रित परिणाम देऊ शकतो. कधीकधी परिणाम सरासरीपेक्षा किंचित कमकुवत असू शकतात. तुमच्या करिअर घरचा स्वामी या महिन्यातील बहुतेक काळ तुमच्या 12व्या घरात असेल. परिणामी कामाशी संबंधित बाबीमध्ये तुम्हाला सरासरीपेक्षा कमकुवत परिणाम अनुभवायला मिळू शकतात. बुध 23 नोव्हेंबर नंतर तुमच्या 12व्या घरात भ्रमण करेल, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी काहीसे कमकुवत परिणाम मिळू शकतात. अनावश्यक धावपळ देखील शक्य आहे आणि परिणाम अपेक्षेपेक्षा कमकुवत असू शकतात. लांब पल्ल्याच्या व्यावसायिक सहली देखील शक्य आहेत, परंतु त्यातून लक्षणीय लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे. या महिन्यात नफ्याचे घर बरेच मजबूत असेल, तर कार्यस्थान कमकुवत असेल. परिणामी तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात. अडथळे असू शकतात, परंतु पूर्ण झालेल्या कोणत्याही कामामुळे फायदा होईल. आपण तुमच्या कामाच्या वातावरणाबद्दल बोलत असल्याने कामाशी संबंधित बाबीमध्ये परिणाम थोडे कमकुवत असल्याचे दिसून येते. शनी प्रभाव देखील असाच ट्रेंड दर्शवतो, म्हणून या महिन्यात व्यवसायात गुंतवणूक काळजीपूर्वक विचारात घ्यावी लागेल. कोणतेही नवीन प्रयत्न करणे देखील अयोग्य ठरेल. 23 नोव्हेंबर नंतर परिस्थिती तुलनेने सुधारेल, म्हणून 23 नोव्हेंबर नंतर तुम्ही जे काही कराल त्याचे चांगले परिणाम मिळतील. नोकरीशी संबंधित बाबीमध्ये परिणामी सरासरी असू शकतात. 6व्या घराचा स्वामी शुक्र 2 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबरपर्यंत तुमच्या नफ्याच्या घरात स्वतःच्या राशीत असेल, जे तुमच्या कामात सामान्यतः अनुकूल परिणाम आणू शकते. शनीचा प्रभाव आणि सूर्याची स्थिती पाहता सर्व काही चांगले राहील याबद्दल शंका आहे, परंतु व्यवसायाच्या तुलनेत नोकरी करणाऱ्यांना व्यवसायातील लोकांपेक्षा चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबीबद्दल या महिन्यात तुमच्या नफ्याचा घराचा स्वामी शुक्र 2 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीत महिन्याच्या बहुतेक वेळेस तुमच्या नफा घरामध्ये राहील, ज्यामुळे चांगला नफा होईल. तुमच्या कामात काही अडथळे येऊ शकतात, परंतु शुक्र जे काही पूर्ण होईल त्यातून चांगला नफा मिळण्याची शक्यता निर्माण करेल. याचा अर्थ असा की शुक्र नफा आणि उत्पन्न मिळवण्यात चांगले आधार देत आहे. दरम्यान बचतीचा स्वामी शनी कमकुवत स्थितीत आहे, परंतु गुरुच्या प्रभावामुळे तो सरासरी मानला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही प्रयत्न करून तुमच्या उत्पन्नातील काही भाग वाचवू शकाल. संपत्तीचा ग्रह गुरु या महिन्यात तुमच्या खर्च आणि बचत ग्रहावर प्रभाव टाकेल. अशा परिस्थितीत खर्च सामान्यतः अर्थपूर्ण गोष्टीसाठी असू शकतात. याचा अर्थ असा की जर तुम्ही महिन्यात पैसे खर्च केले तर तो वाया जाणार नाही, तर ते अर्थपूर्ण प्रयत्नावर खर्च होतील, जे एक सकारात्मक लक्षण आहे. एकंदरीत या महिन्यात चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे, परंतु बचतीमुळे सरासरी परिणाम मिळू शकतात. म्हणूनच आर्थिक बाबीत हा महिना सरासरी किंवा सरासरीपेक्षा थोडा चांगला मानला जाऊ शकतो. नोव्हेंबर मासिक राशी भविष्य 2025 नुसार नोव्हेंबर महिना आरोग्याच्या दृष्टिकोनातून मिश्र परिणाम आणू शकतो. तुमच्या लग्नाचा किंवा राशीचा अधिपती गुरुग्रह उच्च असेल, परंतु 8व्या घरात असेल. या व्यतिरिक्त 11 नोव्हेंबर पासून गुरु वक्री होईल. योग, ध्यान आणि इतर साधना करणारे त्यांचे आरोग्य राखू शकतील, परंतु इतरांना काही आरोग्य समस्या येऊ शकतात. आळसाची भावना येऊ शकते. कामात रस नसणे आणि लक्ष विचलित होणे या सर्व कारणामुळे आम्ही आरोग्याला मिश्रित पिशवी म्हणत आहोत. ज्यांना आधीच हृदय किंवा छातीच्या समस्या आहेत त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, कारण हृदयासाठी जबाबदार ग्रह सूर्य महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात कमकुवत स्थितीत असेल. मंगळ तुमच्या 12व्या घरात भ्रमण करेल. शनी 4थ्या घरात वक्री होईल. परिणामी छातीशी संबंधित काही समस्या येऊ शकतात. ज्यांना आधीच आरोग्य समस्या आहेत त्यांनी या महिन्यात त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आम्ही तुम्हाला
काळजीपूर्वक वाहन चालवण्याचा सल्ला देत आहोत। याचा अर्थ असा की तुमच्या आरोग्याची काळजी घेतल्यास तुमचे आरोग्य राखता येते। नोव्हेंबरमध्ये तुमच्या प्रेमसंबंधाबद्दल तुमच्या 5व्या भावाचा स्वामी मंगळ या महिन्यात 12व्या घरात भावात असेल। 12व्या भावात मंगळाचे भ्रमण शुभ मानले जात नाही, परंतु मंगळ त्यांच्या राशीत राहील, त्यामुळे दूरच्या नातेसंबंधात असलेल्यांना काही फायदा मिळू शकतात, तर जवळ राहणाऱ्यांना काही अडचणी येऊ शकतात। तुमच्या 5व्या भावाचा स्वामी मंगळावर गुरुची दृष्टी सुसंस्कृत व्यक्तींना कोणत्याही अडचणींना तोंड देणार नाही याची खात्री करेल। जवळचा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणाऱ्यांना काही अडचणींना तोंड द्यावे लागेल, परंतु संतुलित वर्तन राखल्याने त्यांना संतुलन राखण्यास मदत होईल। दूरच्या नातेसंबंधात असलेले लोक भेटू शकतात आणि एकमेकांशी संवाद साधू शकतात। एकमेकावरील प्रेमाचा आलेख वाढू शकतो। लग्न किंवा लग्नाशी संबंधित बाबीमध्ये पुढे जाण्यासाठी हा महिना फारसा चांगला मानला जाणार नाही। शिवाय वैवाहिक दृष्टिकोनातून महिन्याचा बहुतेक काळ अनुकूल नाही। 7व्या भावाचा स्वामी 23 नोव्हेंबरपर्यंत 12व्या भावात राहील। 12व्या भावात बुधाचे भ्रमण शुभ मानले जात नाही। शिवाय बुध ग्रह मंगळासोबत असेल। मंगळ तुमच्या 7व्या भावावरील दृष्टी ठेवेल। या कारणामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात। वादविवाद आणि भांडणे देखील शक्य आहेत। गोष्टी शांत ठेवण्याचा प्रयत्न करा। जर तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केले तर 7व्या भावाचा स्वामी बुध ग्रहावरील गुरुची 5वी दृष्टी समस्या टाळण्यास मदत करेल। प्रेमाचा कारक शुक्र महिन्याच्या बहुतेक काळ तुमच्या बाजूने असेल, ज्यामुळे तुम्हाला त्यावर मात करण्याची शक्ती मिळेल। याचा अर्थ असा की प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात, परंतु गुरु आणि शुक्र यांच्या मदतीने तुम्ही त्या सोडवू शकाल आणि तुमच्या प्रेम जीवनात आणि वैवाहिक आनंदात संतुलन साधू शकाल। नोव्हेंबर मासिक राशीफल 2025 नुसार या महिन्यात तुम्हाला कौटुंबिक बाबीमध्ये सामान्यतः मिश्र किंवा सरासरीपेक्षा कमी परिणाम अनुभवायला मिळू शकतात। तुमच्या 2ऱ्या भावाचा अधिपती शनी 4थ्या भावात वक्री आहे, जी सामान्यतः अनुकूल स्थिती मानली जात नाही, परंतु 2ऱ्या भावातील गुरुची दृष्टी अनुकूल बिंदू आहे। गुरु तुमच्या 2ऱ्या भावात अधिपती शनीवर देखील दृष्टी ठेवत आहे। महत्त्वाचे म्हणजे या महिन्यात शनी गुरु राशीत आणि नक्षत्रात असेल आणि या महिन्यात गुरु उच्च स्थितीत असेल, त्यामुळे कौटुंबिक बाबीमध्ये कोणत्याही मोठ्या समस्या उद्भवणार नाहीत। जर तुम्ही मुद्दाम प्रकरण वाढवायचा प्रयत्न केला नाही तर कुटुंबातील सदस्य सामान्यतः समजूतदार आणि आधार देणारे असतील। या महिन्यात कुटुंबातील सदस्य एकमेकांशी पूर्णपणे समाधानी असतील किंवा नसतील, परंतु ते एकमेकांना पाठिंबा देताना दिसू शकतात। या बाबतीत भावंडाशी असलेले संबंध थोडे कणकुवत असू शकतात। भावंडे उघडपणे एकमेकांचा विरोध करत नसले तरी ते एकमेकांच्या वागण्यावर काहीसे असमाधानी असू शकतात। कुटुंबातील सदस्यांच्या दबावामुळे हा असंतोष लपून राहू शकतो, परंतु मित्रांसोबतही तो दिसून येऊ शकतो। म्हणूनच भावंडाशी आणि जवळच्या मित्रांशी संबंध राखणे महत्त्वाचे असेल। घरगुती बाबीबद्दल तुम्हाला मिश्रित किंवा सरासरीपेक्षा थोडे चांगले परिणाम मिळू शकतील। 4थ्या घरात वक्री शनीची उपस्थिती शुभ मानली जात नसली तरी 28 नोव्हेंबर रोजी शनी थेट होईल आणि 4थ्या घरात गुरुचा प्रभाव लक्षणीय राहील। या सर्व घटकामुळे किरकोळ विसंगतीनंतर सर्व काही ठीक होईल। काही समस्या उद्भवू शकतात, परंतु तुम्ही त्या शांत करू शकाल आणि तुमच्या कौटुंबिक जीवनाचा आनंद घेऊ शकाल। उपाय आहेत: मंगळवारी हनुमान मंदिरात किंवा देवीच्या मंदिरात लाल रंगाचा प्रसाद अर्पण करा आणि तो इतरांना नक्की वाटून घ्या। शनिवारी अखंड 4 नारळ वाहत्या शुद्ध पाण्यात प्रवाहित करा। सूर्योदयापूर्वी उठल्यानंतर आणि स्नान केल्यानंतर भगवान सूर्याला कुंकू मिसळलेले पाणी अर्पण करा। व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।